सहकार्य तुमचा करून सर्वांचा या ठिकाणी गेल्या वर्षी त्यांच्या घरामध्ये मोठा संघर्ष झाला आणि संघर्ष झाल्यावर फुलेशाह आंबेडकर विचारधारेसोबत राहायचं की जातीय पार्टीसोबत जायचा हा जेव्हा संघर्ष झाला तेव्हा पवार साहेब लोक गेले तर गेले, पवार साहेबांनी आंबेडकरी फुलेशाह आंबेडकरी विचारधारा सोडली नाही. छत्रपती शाहू महाराजांचे शिवाजी महाराजांचे विचार जे आहेत सर्वसामान्यांना घेऊन चालण्याचे ते विचार सोडले नाही. भलेही पक्ष आपल्याला माहिती पुढे काय झालं. आपल्या सगळ्या भागामध्ये ज्यांनी झळा पोहोचल्या ज्यांना बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान वाचवण्याची जबाबदारी आंबेडकरी जनतेवर होती. वेळ वाईट होती. महाविकास आघाडी त्यांच्या विनवण्या करत होती. 4 जागा घ्या, 5 घ्या. शेवटच्या दिवशी मोठ्या साहेबांनी जयंत पाटील साहेबांना बोलून सांगितलं की 5 नाही आपल्या 10 मध्ये 1 जागा 6. तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे शरद पवार साहेब या राज्याचे 4 वेळा मुख्यमंत्री होते आणि 48 चे 48 लोक उभं करण्यात येईल त्याच्यात निवडून आणण्याची ताकद सुद्धा पवार साहेबांमध्ये होती. भारतीय जनता पार्टीला हलवण्यासाठी पवार साहेबांनी सुद्धा फक्त 10 जागा घेतल्या. 10 अचूक समाधान दिले. त्या काय आणखी कशावर दिल्या समाजाला एका समाजाला वर्षानुवर्ष गाव कुसाच्या बाहेर झाले त्याला मेन प्रवास आणण्यासाठी त्याचं केलेलं आहे. सुप्रीम कोर्ट सुद्धा माणसामध्ये आरक्षणाची नीती असते. जाती जातीमध्ये कितीतरी जाती एक जात असते जैनिंची जात त्याच्यामध्ये आता मातांची जात त्याच्यामध्ये 10 जाती पाटील असते त्याच्यामध्ये 10 जाती. फोडा जो काय फोडा आणि राजकारण करा अशा पद्धतीचं आरक्षणचा अजेंडा आहे ते अजेंडा सुप्रीम कोर्ट राबवायला काय अशा पद्धतीचे त्या सगळ्या गोष्टी आपल्याला जर म्हणून पाळायचे असतील तर येणाऱ्या निवडणुकीमध्ये आपल्या सगळ्याला हे भारतीय जनता पार्टी शिंदे सरकार अजित पवारांचं जे अनैसर्गिक पद्धतीने बनलेलं सरकार आहे हे आपल्याला सगळ्यांना सरकार भेटवलं आहे. पार्टीचा शरदचंद्र पवार सांगितलं की राज्यातल्या तमाम जिल्हाध्यक्षांनी पवन तांगरेंचा आदर्श घ्यावा आणि असं काम करावं या निधीच सांगितलं. आणि त्यांनी या सभागृहात त्यांनी म्हणले की तुम्ही माफी चालता बोलले म्हणजे तुम्हाला मी माफी मागतो की तुम्हाला जिल्हाधिकाऱ्याला खूप उशीर झाला परंतु हरकत नाही साहेब म्हणलं आम्हाला पदाचा भोगलेला नाही की तिथं काम म्हणून महत्वाचं होतं ही धडपड माझी होती आणि जे काम एवढ्या वर्षांनी पक्ष स्थापन झाल्यापासून या जिल्ह्यात झालं ते काम 13 महिन्यांनी करून दाखवलं आणि इथं मराठवाड्यात मला वाटतं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची मोठ्या प्रमाणात वाईट दुरावस्था झाली होती ती आज या जिल्ह्यामध्ये पक्ष चांगल्या क्रमांकावरती नंबर 1 वरती पक्षाची चळवळ केली. हे काम तुमच्या आमच्या सगळ्यांनी केलं आणि याच्यासाठी खरं म्हणजे अनेक गोष्टी राजकारणात असतात परंतु मला अतिशय त्या दिवशी आनंद झाला की आंबेडकर साहेबांसारखं एक चांगलं धडाडीचं नेतृत्व या ठिकाणी ते परभणीला काम करत होते लातूरला काम करत होते इकडे त्यांचं काम महाराष्ट्रावर होतं परंतु मला वाटतं या जिल्ह्यात ते जास्तीचा हस्तक्षेप करीत नव्हते असं मला वाटलं असं. परंतु ज्या दिवशी त्यांनी पदाची धुरा हातात घेतली आणि पदाची धुरा हातात घेतल्यानंतर ते सक्रिय झाल्याने तुमच्या आमच्यासारख्या नवयुवकांना या ठिकाणी जोडण्याचा प्रयत्न त्यांनी त्यांच्यासमोर सुरू केला की मी मनापासून जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने आंबेडकर साहेबांचं मनापासून त्यांचं खूप खूप अभिनंदन करेल आणि आपलं खूप मोठं काम आहे खूप मोठं योगदान समाजासाठी कारण आपण मला असं वाटतं जे काही तुमचा मी अभ्यास केला अनुभव स्वार्थासाठी तुम्ही कधी काम केलं नाही शेवटच्या घटकापर्यंत तळागाळातल्या कार्यक्रम
माणसापर्यंत, वंचित घटकापर्यंत आपण जाण्याचा प्रयत्न केला. त्याला शासनाच्या काय योजना असतील त्या बाबतीत समजून सांगण्याचा प्रयत्न केला. अधिकाऱ्याला बोलले असतील, अधिकाऱ्याशी वर्गामध्ये आपले खूप चांगले संबंध आहे आणि ज्या काही शासकीय योजना असतील त्या आपल्या तळागाळापर्यंत कशा पोहोचतील, सामान्य माणसाला कसं त्याला उभं करता येईल असा प्रयत्न आपण आपल्या आयुष्यामध्ये केला. याचा मला स्वतः अत्यंत त्या गोष्टीचा अभिमान आहे. आणि अशी माणसं मोठी होतात. कधी सूर्याला झाकण्याचा प्रयत्न केला, सूर्य झाकत नसतो. कधी दाराखाली कोंबड्याला जरी दाबून ठेवलं मोठं घेऊन तो सकाळ झाल्यानंतर आरवायचा राग नसतो. त्याच्यातलीच आमच्यासारखी कार्यकर्ते आहे की आम्हाला कोणाची या ठिकाणी आम्ही राजेंद्रजी वाघमारे सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत. आकाशजी मोरे साहेब यांची सुद्धा सामाजिक न्याय विभागाच्या सहसचिवपदी नियुक्ती होत आहे. तरी मान्यवर या ठिकाणी स्वागत. तरुणाचं कल्याण कोणी करीत नाही, फक्त त्यांना आश्वासन देतात. आज इतकी घडी आपल्या मागं आहे तर याचा अर्थ खरंच आपलं जे काम आहे, आपली तरुण मंडळी आपल्या पाठीमागं आहे, याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे. तर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने आदरणीय नेते भीमरावजी हत्ती आंबेरे यांची राज्याच्या जिल्हा उपाध्यक्ष म्हणून, प्रदेश उपाध्यक्ष म्हणून या ठिकाणी जयंत पाटील साहेबांनी नियुक्ती केली. त्यांचा या ठिकाणी जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने सत्कार आम्ही आज केला. त्याचबरोबर आज ते पक्ष कार्यालयात येतानाच त्यांनी या ठिकाणी 500 कार्यकर्ते घेऊन आलेत आणि अनेक चांगल्या कार्यकर्त्यांचा सुद्धा या ठिकाणी प्रवेश सोहळा या ठिकाणी पक्षामध्ये घडून आणला. आणि जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्रजी पवार साहेब या पक्षामध्ये अनेक पदाधिकाऱ्यांना आज या ठिकाणी नियुक्त्यासुद्धा आम्ही या ठिकाणी दिल्यात आणि बऱ्याच कार्यकर्त्यांचं मनोगत या ठिकाणी आम्ही ऐकून घेतलं. आणि जिल्ह्यामध्ये पक्षासाठी कशी ताकद आणि बळकटी वाढवण्यासाठी युवराजांची मदत होईल हे निश्चितपणाने या ठिकाणी येणाऱ्या निवडणुकीला मोठी मदत या ठिकाणी त्यांची ते आज म्हणजे राज्यभर त्यांचं काम आहे. सामाजिक क्षेत्रामध्ये त्यांचं चांगलं काम ते करतात. परभणी असेल, नांदेड असेल, लातूर असेल आणि महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या जिल्ह्यात ते काम करत होते. परंतु या रूपाने ते आता या छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये सुद्धा ते आता एकदम सक्रिय त्यांना या ठिकाणी ते झालेत. आणि गोरगरिबांचा त्यांचा संच मोठा आहे, कार्यकर्त्यांचा दमा मोठा आहे. तर त्याचा उपयोग या ठिकाणी जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासाठी, पवारसाहेबांच्यासाठी आणि पक्षासाठी मोठी ताकद आम्हाला या ठिकाणी जिल्ह्यामध्ये मिळाली. तेव्हा जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने त्यांचा सत्कार जरूर केलाच, परंतु त्यांचं अभिनंदन या ठिकाणी केलं. निश्चितपणे येणाऱ्या विधानसभा आणि महानगरपालिका, जिल्हा परिषदा, पंचायत समितीसाठी मोठ्या प्रमाणात आम्हाला भीमराव हत्ती आंबेरेंची मोठी मदत, त्यांच्या सहकार्याची मोठी मदत निश्चितपणे होईल एवढंच या ठिकाणी मला बोलायचं होतं. त्या निमित्ताने त्यांचा जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सत्कार असले. आज या ठिकाणी 500 कार्यकर्त्यांनी प्रवेश केला. अजून पुढे भविष्यात आणि भविष्यात सुद्धा अजूनही त्यांच्यासोबत अनेक जे काही कार्यकर्ते होते त्यांच्यासोबत असतील, अजून इतर भागातले असतील. पण पवार साहेबावरती विश्वास ठेवून, श्रद्धा ठेवून, जयंत पाटलावरती आणि आता जर भीमराव सारखे, दादांसारखे जर माणसं पक्षासोबत सक्रिय ते होतेच पक्षामध्ये आधी, परंतु आता ते सक्रिय काम करायला लागले हे पाहून अनेक कार्यकर्त्याला सुद्धा उत्साह वाढायला लागला. आणि सतत मला वाटतं सारखं की भारतीय जनता पक्ष, त्यांचे सहकारी ज्या पद्धतीने राज्यामध्ये अतिरेकी भूमिका घेऊन वागत आहात, लोकांना जो त्रास होतोय, ज्या अडचणीला सामोरं जावं लागतं, याच्यासाठी लोक त्यांना कंटाळे, म्हणून लोकांना हे सरकार बदलायचं आहे. आणि म्हणून ही लोक पवारसाहेबांवर विश्वास ठेवून सनी ती राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये येत आहेत. कारण भविष्यात महाविकास आघाडीची राज्यामध्ये सत्ता आणण्यासाठी या सगळ्या लोक मदत त्यांची घडणार आहे. आणि त्याच्यासाठी लोक स्वतःहून उत्स्फूर्त आहे की लवकर निवडणुका कधी जाहीर होतात आणि आम्ही कधी या पवारसाहेबांच्या पक्षाला मतदान करून सनी भरघोस मताने याचे आमदार निवडून आणू, अशी स्पर्धा सध्या या राज्यामध्ये नवयुवकांची कार्यकर्त्यांची लागलेली आहे. आंबेडकरी चळवळीचं
केंद्र असलेलं छत्रपती संभाजीनगर, या संभाजीनगर जिल्ह्याचे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे आदरणीय जिल्हाध्यक्ष माननीय पांडुरंगजी तांगडे पाटील यांनी आज कार्यालयात बोलावून माझा प्रदेश उपाध्यक्षपदी जो सत्कार केला त्याच्याबद्दल त्यांचे आणि जिल्ह्याच्या पार्टीच्या सगळ्यांचे हार्दिक हार्दिक आभार. भविष्यामध्ये सगळ्यांना सोबत घेऊन प्रामुख्याने आंबेडकरी चळवळीत काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना सोबत घेऊन देशाचे नेते आदरणीय शरदचंद्रजी पवार, जयंतराव पाटील साहेब, जिल्ह्याचे अध्यक्ष तांगडे पाटील साहेब यांच्या विचाराने यांना सोबत घेऊन या राज्यातलं महायुतीचं सरकार उलटून लावून महाविकास आघाडीचं सरकार आणण्यासाठी सातत्याने आम्ही प्रयत्न करू. आंबेडकरी विचारधारातले तळागाळातले कार्यकर्ते त्यांना हेरून त्यांना जबाबदाऱ्या दिल्या जातील आणि या सगळ्या कार्यकर्त्याचा भविष्यामध्ये सन्मान केला जाईल. महापालिका असो, जिल्हा परिषद असो, विविध कमिट्यामध्ये त्यांना स्थान दिलं जाईल आणि छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये आदरणीय पांडुरंगजी तांगडे पाटील साहेबांच्या नेतृत्वात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्ष भविष्यामध्ये एक नंबर होईल त्या दृष्टिकोनातून प्रयत्न केले जातात. सर, तुमच्यावर फार मोठी जबाबदारी. आता तुम्ही दौरे पण करता, तर आगामी विधानसभेच्या निवडणुका लक्षात घेऊन काही असं नियोजन वगैरे केलं आहे का निवडणुकीसाठी? नाही, मला पार्टीचे अध्यक्ष सन्माननीय जयंतरावजी पाटील साहेबांनी मराठवाड्याचे 8 जिल्हे आणि विदर्भातले अकोला, वाशिम, बुलढाणा या 11 जिल्ह्यामध्ये प्रामुख्याने काम करण्याची जबाबदारी दिलेली आहे. या जिल्ह्यामध्ये येत्या 2 महिन्यामध्ये फिरून जिल्ह्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचं काम वाढवण्याचा प्रयत्न करेन आणि आंबेडकरी जनता, ज्या नेत्यांना आंबेडकरी समाजाने अनेक वर्ष भरभरून प्रेम दिलं, ही सगळी नेते मंडळी आज जातीयवादी विचारधारेच्या सोबत आहे. त्याच्यामुळे आंबेडकरी जनता त्याला कंटाळलेली आहे. ही सगळी जनता शरदचंद्र पवार साहेबांच्या पाठीशी करण्याचा, त्यांना सोबत घेण्याचा, त्यांना विचार समजून सांगण्याचा मी प्रयत्न करेन आणि ती सगळी जनता शरदचंद्र पवार साहेबांच्या पाठीशी राहील यासाठी प्रयत्न करेन.